नाही, याच्यामध्ये गुन्हेगारीवर बोलणार म्हणजे बोलणार, पुण्याच्या विकासाला कोण आड येणार त्याच्यावर बोलणार, भूमाफियांवर बोलणार, ज्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिले त्या नेत्यांवर बोलणार. आणि हे बोलण्याचा अधिकार मला लोकशाहीने दिलेला आहे. तो राहिला विषय, मला परवा कोर्टाने 19 तारखेपर्यंत आमचे निर्णय आमची बाजू मांडायला संधी दिली. तो पण तुम्ही काय बोलू नका या विषयाशी, अशा सूचना किंवा आदेश आपण म्हणू शकतो तो दिलेला आहे. पण माझी भूमिका ही रास्त आहे. पुणे शहरामध्ये गुटखा येतो का? तर येतो. पुणे शहरामध्ये 1000 रुपयाची ब्लॅकची उलाढाल होती का? तो होती. पुण्यामध्ये पब संस्कृती आहे का? आहे. पुण्यामध्ये अंमली पदार्थाचा वावर आहे का? आहे. आज पुणे शहरामध्ये ग्रामीण भागातून करोडो रुपयाचा गुटखा येतो. कोणाच्या मध्यस्थीने येतो, कोणाच्या हप्त्याने येतो, कोणामुळे येतो, हे बोललंच पाहिजे. हे बोलणार आहे मी. आज तुम्हाला सांगू का, गल्ली बोळात गुटख्यावर बंदी, शासनाने बंदी. मग शासनाला चॅलेंज आहे का हे? मग ग्रामीणमध्ये एवढी मोठी गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमधनं गुटखा कसा रस्त्यावर येतो? नाही नाही, त्या मी परत एक सांगतो, ते आपल्या घाबरणं आपल्या डिक्शनरीत नाही. जे काय त्याला तोंड द्यायला आपण तयार आहे. आणि तुम्ही जे वाक्य त्याला बोलायचं नाही. आता कोर्टाने सांगितलं म्हणून 19 तारखेपर्यंत बंद आहे. पण हां, जो काय लोकशाही, शेवटी लोकशाहीमध्ये बोललं पाहिजे. आणि विषय असा आहे की त्याच्यावर आता काय बोलणार नाही. पण विषय असा आहे की पुणे शहरामध्ये गुटखा चालू आहे का? तर चालू आहे. पुणे शहरामध्ये कुठल्या भागात नेतो, कुठल्या ग्रामीण भागात नेतो, कुठं यांचे हे अंमली पदार्थ कुठे आहेत, गुन्हेगारी कुठे, सगळ्या गोष्टी आपण बोलणार आहे. थांबणार नाही मी. माझी लढाई ही पुणेकरांसाठी. माझी लढाई हे आमची उमलती की कवळी कवळी पोरं, लहान लहान मुलं आहेत, भविष्याचं, देशाचं भविष्य आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीत बोलणार आहे मी. 41 प्रभागांमध्ये उमेदवार देणार असं तुम्ही आज ट्विट सुद्धा केलेला आहे. किती उमेदवार देणार? नाही, याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब याच्यात निर्णय घेणार आहेत. पण तो आम्ही आत्ता तुम्ही बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी पतित पावन संघटनेची युती झाली. त्याच्या अगोदर रिपब्लिकनची झाली. त्याच्या अगोदर अनेक संस्था शिंदेसाहेबांच्या कामाला बघून त्यांनी केलेलं काम महाराष्ट्रामध्ये, मग वारकरी असेल, शेतकरी असेल, युवकांसाठी असेल, बेरोजगारांसाठी असेल, सरकारी यंत्रणेमध्ये असणाऱ्या कामामध्ये असेल, महिला भगिनींसाठी असेल, जे काम उभं केले त्यांच्यावर विश्वास ठेवून आज पुणे शहरामध्ये आता परवाच मला ओबीसी संघटनेचे अनेक पदाधिकारी येऊन गेले की आम्हाला शिंदे साहेबांबरोबर काम करायचे. संभाजी ब्रिगेडची काही लोक येऊन की ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आवडतं किंवा एकनाथ शिंदेबरोबर काम करायची इच्छा आहे, ह्यांचं प्रमाण पुण्यात प्रचंड आहे. आणि अशा वेळेला आम्ही 165 लोकांची सगळी तयारी आम्ही चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये युतीचा, आघाडीचा निर्णय हे शिंदेसाहेब घेणार आहेत. पण आम्ही 165 जागेची आमची सगळ्यांची तयारी, साहेबांचा जो आदेश आम्हाला जो आहे तो आम्हाला आदेश आला त्याप्रमाणे आमची पूर्णपणे तयारी. दिल्लीश्वरी नेमकं कुणाला संबोधित तुम्ही केलं? नाही, याच्यामध्ये आता सगळ्यांना कळलं पाहिजे. आता आपला देश दिल्लीतनं चालतो. आपल्या देशाची तर सगळ्यांना माहिती की पुण्यात पुणेकर लढणार आहेत आणि पुणेकरांची ताकद आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब बी पूर्ण प्रचंड काम करत आहेत. आज तुम्ही बघितलं असेल तर सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडं बघतो, काम करण्याची पद्धत त्यांची आपण बघितली सगळ्यांनी. एक सर्वसामान्यांना भावणारं हे नेतृत्व आहे. त्यामुळं सगळ्यांनाच माहिती, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत माहिती की एकनाथ शिंदे साहेब नेतृत्वाने चांगलं काम करणारे, एक चांगली दिशा या महाराष्ट्राला देण्याचा मुख्यमंत्री असताना प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनाच न्याय द्यायची भूमिका त्यांची. त्यामुळे त्यांच्याकडे बघताना लोक तुमच्या मित्र पक्षांचं काय बाजू? कारण जर तुम्ही जर सगळ्याच ठिकाणी उमेदवार देणार असेल तर महायुती राहणार का पुण्यात? नाही, याच्यामध्ये महायुतीचे निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत. ते आमचे लीडर आहेत. त्यांनी तो नेतृत्व त्यांचं आहे. फक्त आमची तयारी त्यांनी फक्त सांगायचं कसं लढायचं ते. पण आम्ही सगळ्या जागेवर आमची लोक तयार आहेत. काय सूचना मिळाल्या तशा? नाही, तशा काय सूचना नाही. पण पक्ष म्हणून सगळीकडे धनुष्यबाण गेलं पाहिजे. शिंदे साहेबांचं नेतृत्व गेलं पाहिजे. निवडणुका येतील जातील, पण पक्ष म्हणून आमची सगळ्यांची तयारी की धनुष्यबाणा घराघरात पोचलं पाहिजे.